नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवता याची रेसिपी पाहणार आहोत। तसे मित्रांनो, हे रवा लाडू बनवण्यासाठी अगदी 3 ते 4 साहित्यांचा वापर केलेला आहे आणि चवीला म्हणतो एकदम फर्स्ट क्लास। अगदी मित्रांनो, हे लाडू 4 ते 5 साहित्यात तयार होतात व महिनाभर टिकतात। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मीडियम फ्लेमवरती एक पॅन ठेवून पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप इतकं साजूक तूप ऍड करायचं आहे। साजूक तूप छानपैकी वितळलं गेलं की यामध्ये चॉप केलेले काजू आणि चॉप केलेले बदाम ऍड करायचे। मनुके देखील तुम्ही इथे ऍड करू शकता। छानपैकी 5 ते 10 सेकंद करता आपल्याला साजूक तुपामध्ये या पद्धतीने परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये ऍड करायचे 2 कप इतका बारीक रवा। रवा आपल्याला जाड असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आता हा रवा आपल्याला साजूक तुपामध्ये मस्त असं हलकासं सोनेरी होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती परतवायचा आहे। गॅसची फ्लेम हाई ठेवू नका, नाहीतर रवा जळला जाईल। हे बघा मित्रांनो, परफेक्टली तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता। लो फ्लेमवरती रवा छानपैकी मी हलकासा सोनेरी भाजून घेतलेला आहे। जास्त डार्क आपल्याला रवा करायचा नाहीये। आता गॅस बंद करून देऊन छानपैकी हा रवा आपल्या प्लेटमध्ये काढून या पद्धतीने स्प्रेड करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। भाजलेला रवा छानपैकी थंड झाला की यामध्ये आपल्याला 1 चमच विलायची पावडर ॲड करायची आहे आणि 1.5 कप इतकं पावडर शुगर ॲड करायची आहे। रवा थंड झाल्यानंतर साखर आपल्या नंतरच ॲड करायची, लक्षात ठेवायचं आहे। आणि स्पॅच्युलाच्या मदतीने रव्यामध्ये साखर या पद्धतीने मिक्स आउट करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, व्यवस्थितपणे साखर मी छानपैकी रव्यामध्ये मिक्स आउट करून घेतली। या पद्धतीने मुठ्ठी बनली पाहिजे। आता मित्रांनो, अर्धा कप इतकं पाणी थोडं आपल्या या पद्धतीने रव्यामध्ये ॲड करायचं आहे। पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता, पण पाणी ॲड केल्याने हे लाडू महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात। आपण मित्रांनो, हे बिना पाकाचे रवाचे लाडू नक्की या दिवाळीला तसे येत्या कोणत्याही दिवशी बनवून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल अशी ही रेसिपी आहे। हे बघा, पाणी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बघा लाडू आपले वळायला सुरुवात झालेले आहेत। आता मित्रांनो, या मिश्रणापासून आपल्याला लाडू तयार करायला घ्यायचे आहेत। जेवढा आकाराचा लाडू बनवतो तेवढा आकाराचं मिश्रण घ्यायचं आहे आणि हाताने या पद्धतीने आपल्याला लाडूला आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा, बिलकुल भी कष्ट होत नाहीत, अगदी सहज पद्धतीने लाडू आपला वळत आहे। लाडूला मित्रांनो, तुम्ही इथे गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता आणि बदाम घेतलेला आहे। या पद्धतीने लावून देत आहे। तुम्ही इथे किशमिश देखील घेऊ शकता। या पद्धतीने लाडूवरती स्टिक करून मी छानपैकी लाडूला आता आकार दिलेला आहे। हे बघा, अगदी गोल गरगरीत सुंदर असा लाडू आपला एक तयार झालेला आहे। हा लाडू आता आपल्याला डिश आउट करून द्यायचा आहे। याच पद्धतीने मित्रांनो, आणखीन एक सुंदर लाडू आता वेगळ्या पद्धतीने तयार करून दाखवत आहे। या पद्धतीने लाडूचं मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मदतीने आता हा लाडू आपल्याला या पद्धतीने प्रेस करत तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने देखील तुम्ही सुंदर असं सुबक लाडू बनवू शकता। हे बघा मित्रांनो, आता सेम पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत। पाहिलं ना मित्रांनो, अगदी झटपट आणि एकदम साधीसुधी अशी रेसिपी आहे, पण चवीला एकदम अप्रतिम तयार होते, तुम्हाला आवडेलच। त्याचप्रमाणे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवलेला लाडू बघा, अगदी दाणेदार आणि एकदम तोंडात विरघळेल असा तयार होतो। चला मग पुन्हा भेटू। हर हर महादेव।